या ठिकाणी आपण एकंदरीत बघितलं तर अशी अवस्था आहे दिव्यांग लोकांची. ह्या परतूर तालुक्यातील स्थायिक लोकांना कुठंतरी लक्ष घालायला पाहिजे. आता तुम्ही नायब तहसीलदारला जाऊन आले दरवाजासमोर, तिथं कोणीच नाही आहे. तहसीलदार ऑफिसला सुद्धा कोणीच नाही आहे, कुलूप लागलेला आहे. मग आता काय करणार तुम्ही? तर काय करणार आता? मी आता हे निवेदन माझं पोलिसांकडं आणि गावाकडं. परिस्थिती खूपच सावघड आहे. हो, हे लोक चक्रा मारतात, सगळे इथं लेडीज आहे, लहान लेकरासहित घेऊन फिरतात, लांबून लांबून गाव आलेले आहेत. आणि ताई तुमचं काय काम आहे? राशनसाठीच. तर राशनचं तर मग तिथं आहे का कोणी? म्हणजे काय कडी उघडी आहे का कुलूपच लागलेलं आहे? कुलूप लागलेलं आहे. कुठून आलात तुम्ही? रायपूर. मग आता पाण्या पावसाचे दिवस आहेत, लहान लेकरं आहेत, लेडीज अशी आहेत. आणि हे बघा, हे दिव्यांग लोकसुद्धा चक्रा मारतात. ही अशी परतूर तालुक्याची अशी अवस्था आहे. काय करावं मी दिव्यांग बांधवांनी सांगा. काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी? कोण आवाज उचलेल हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. बघावं तिकडं कुलूपच कुलूप आहे. परतूर तालुक्यातील महसूल खात्याला कुलूप आहे. जिथं उघडं आहे तिथं कोणीच नाही आहे. मग आता काय करणार ताई? तुम्ही काय करणार आता? कुलूप तर लागलेलं आहे, इथं कोणी नाही आहे. हे बघा, आता कसं म्हणजे जनतेचा प्रश्न कोण सॉल्व करेल हा असा मोठा प्रश्न पडलेला आहे एकंदरीत या ठिकाणी. हे बघा कसे फॅन वगैरे चालतात आलिशान. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. हे बघा अशी अवस्था आहे. लोक कोणी भेटत नाही म्हणून दिव्यांग लोक भाड्याने गाड्या रिक्षा वगैरे करून येतात. हे बघा, त्यांना चढता येत नाही. ही अशी परिस्थिती आहे या परतूर तहसीलची. हे लोक लहान लेकरं आहेत आणि कर्मचारी आलिशान बंगल्यामध्ये राहतात. जालन्याहून संभाजीनगरहून येत असतात. हे बघा, पडला चढता येत नाही. असे लोकांना चक्रा मारावं लागतात. एक तर विद्यार्थ्यावर लाठीचार्ज जंतरमंतरवरती होतोय आणि दिव्यांग लोक आणि जनतेवरती असा मोठा म्हणजे एक विचार करायसारखा प्रश्न पडलाय. हे परतूर तालुक्याची अशी अवस्था. हे तहसील कार्यालय परतूर.